अनेक गावांना जोडणाऱ्या यवतमाळच्या घाटंजी येळाबारा रस्त्यावर सिमेंटचे मिश्रण करून नेणारा डंपर पलटल्याने या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना समोर आली आहे. येळाबारा राज्यमार्गावर सायखेडा फाट्याजवळ ही घटना घडली. भर पावसात या रस्त्यावर पुलाचे काम होत आहे. त्यामुळे वाहतूक ही वळण रस्त्यावरून होत आहे. हा वळण रस्ताही वाहतुकीयोग्य नसल्याने या ठिकाणी वारंवार अशा घटना समोर येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार यांच्यातही समन्वयाचा अभाव असल्यामुळे याचा फटका हा या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना बसत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. येळाबारा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी नेमकी कुठल्या कारणामुळे होते याबाबतची अधिक माहिती देण्यासाठी पत्रकार अनंत नकाते आता फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेले आहे. घाटंजी येळाबारा या रस्त्यावर राज्यमार्गावर ठिकठिकाणी पुलाच्या बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामामध्ये पाईप टाकण्याचे काम चालू असताना रस्त्याच्या वर त्यांनी खोदकाम केलं. खोदकाम केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. येळाबारा, दहिली, सायखेडा, रोहटेक या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घाटंजी इथे यावं लागते. येताना वाहतुकीस अडथळा होत असल्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना परत सुद्धा जाण्याची पाळी आलेली आहे. आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी या रस्त्यावर सायखेड्याजवळ खोदलेल्या खड्ड्यामुळे मध्ये त्या कामावर जाणारा सिमेंटचा एक डंपर पलटी झाला. पलटी झाल्यामुळे तो रस्ता पूर्णतः वाहतूक खोळंबली गेली. अनेकदा असे अपघात घडण्याचीच वाट बांधकाम विभाग पाहत आहे का? या पद्धतीची नाही का, म्हणजे प्रत्येक गावातील नागरिकातून आणि व्यापारी, विद्यार्थी, वाहनधारक यांच्यात या सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. तेव्हा या रस्त्यावर सुरू असलेले कामं सुरळीतपणे चालू ठेवावी, परंतु वाहतुकीसाठी रस्ते आधी मोकळे करा, बाजूला तयार करून ही कामे करण्यात यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.